गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आता आवाज येत असेल क्लिअर? येस. ओके. येस येस. आज आपण आपला पहिला टॉपिक सुरू करूया, पण त्यापूर्वी मला जरा जे विद्यार्थी आता पहिल्यांदाच अटेंड करतात लेक्चर, त्यांनी नंबर 1 टाईप करा मेसेज मध्ये. आजचं पहिल्यांदाच लेक्चर आहे, सो टाईप 1. Yes. Type 1 in the chat box. Yes, yes. Very good. आता अगदी क्लिअर आवाज येत असेल. जर तसं काय वाटलं तर तुम्ही मेसेज करू शकता. येस. ओके. येस येस. सो आज आपण पहिल्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत, अँड द टॉपिक इज लेटर्स ऑफ द अल्फाबेट. तुम्ही तुमच्या मराठी भाषेमध्ये मुळाक्षर शिकलेला आहात, तसंच इंग्लिश मध्ये सुद्धा मुळाक्षर म्हणजेच यू नो अल्फाबेट्स. अल्फाबेट्स इन इंग्लिश. इंग्लिश मधले अल्फाबेट्स म्हणजेच इंग्लिश मधले मुळाक्षरे. याचा आज आपण परिचय करणार आहोत आणि त्याच्यावर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न बोर्ड परीक्षेला तुमच्या स्कॉलरशिप एक्झामला विचारले जातात ते आपण बघूया. सो अल्फाबेट्स आहेत. मला पहिल्यांदा सांगा, इंग्लिश मध्ये किती अल्फाबेट्स आहेत? हाऊ मेनी अल्फाबेट्स आर देअर इन इंग्लिश? ओके. हाऊ मेनी अल्फाबेट्स आर देअर इन इंग्लिश? इंग्लिश मध्ये किती अल्फाबेट्स आहेत, किती मुळाक्षर आहेत? व्हेरी गुड. काही विद्यार्थ्यांनी करेक्ट आन्सर पाठवलेला आहे. देयर आर 26 अल्फाबेट्स. 26 अल्फाबेट्स आहेत. आता याच अल्फाबेट्सला 2 गटांमध्ये क्लासिफाय केलं जातं. दीज अल्फाबेट्स आर क्लासिफाईड इन वावल्स. याचं स्पेलिंग तुम्हाला वॉवेल दिसेल, but they are vowels. ते vowels आहेत and consonants. Yes, vowels and consonants. यालाच मराठीमध्ये स्वर असं म्हटलं जातं आणि यालाच व्यंजन असं म्हटलं जातं. Let me erase it. Yes, व्यंजन. मग या वावल्सची संख्या किती आहे? हाऊ मेनी वावल्स आर देअर? येस. किती या मुळाक्षरांपैकी स्वर किती आहेत, वावल्स किती आहेत? देअर आर 5 वावल्स अँड 21 कॉन्सोनंट्स आर देअर. 21 कॉन्सोनंट्स आहेत आणि 5 वावल्स आहेत. ओके. पुन्हा एकदा मी असं सांगतो, वावल्स ज्याचं स्पेलिंग आहे वॉवेल्स, बट प्रोनाउन्स त्याचा उच्चार करा वावल्स. असे बरेचसे वर्ड्स आहेत आपल्या इंग्लिश मधले जे वेगळ्या पद्धतीने प्रोनाउन्स केले जातात. तुम्ही ऐकलं असेल, यू मे हॅव हर्ड दिस वर्ड गॅरेज. हा वर्ड तुम्ही ऐकला असेल, बट इट्स प्रोनाउन्सिएशन इज गराज. Actually याचं pronunciation आहे garage. Okay, it's not a garage, but all over India it is pronounced as garage. संपूर्ण भारतात त्याला गॅरेज असं प्रोनाउन्स केलं जातं, पण इट्स अ गराज. ओके. आणखीन एक वर्ड तुम्ही ऐकला असेल पहा, तसं 5वीच्या विद्यार्थ्यांच्या मनाने तो वर्ड थोडासा मोठा आहे. हिअर हा वर्ड आहे, इट्स अ रेस्टॉरंट. रेस्टॉरंट आता आपल्या बऱ्याचशा हॉटेल्स वरती आपल्याला पाहायला मिळतं रेस्टॉरंट हा वर्ड, बट इट्स ऍक्च्युली रेस्टॉरंट. त्याचा उच्चार आहे रेस्टॉरंट, पण आपल्या संपूर्ण भारतभर त्याला रेस्टॉरंट असं म्हटलं जातं. ओके. आता आपण ते नंतर बघूया, हे थोडंसं माहिती असावं म्हणून
आपण थोडंसं डिस्कस केलं याविषयी. सो इट्स नॉट अ पार्ट ऑफ आवर टॉपिक. हा आजच्या टॉपिकचा पार्ट नाहीये. इट्स नॉट अ पार्ट ऑफ आवर टॉपिक. बट vowels एकूण 5 vowels आहेत and these 5 vowels are A, E, I, O, U. हे 5 vowels सगळ्यांना माहिती आहे. A, E, I, O, U. आणि मग रिमेनिंग लेटर्स आहेत, उरलेली जी अक्षर आहेत त्यांना कॉन्सोनंट्स असं म्हटलं जातं, त्यांना व्यंजन असं म्हटलं जातं. सो राईट डाऊन इन युअर नोटबुक. तुमच्या नोटबुक मध्ये मेन्शन करा अल्फाबेट्स. 26 अल्फाबेट्स आर देयर. राईट डाऊन. नोटबुक मध्ये लिहून घ्या. 26 अल्फाबेट्स आर देयर. त्यांचं क्लासिफिकेशन आहे व्हावल्स आणि कॉन्सोनंट्स मध्ये. लिहून घ्या. नोटबुक मध्ये द्या. पहिल्यांदा अल्फाबेट्स द्या. टोटल अल्फाबेट्स आर 26, vowels are 5 and consonants are 21. vowels 5 आहे, कॉन्सोनंट 21 आहे. आता मला असं वाटत नाही की तुम्हाला ए पासून झेड पर्यंतच्या अक्षरांचा परिचय करून देण्याची गरज आहे. नॉट नेसेसरी. टू इंट्रोड्यूस यू ए टू झेड लेटर्स. ए पासून झेड पर्यंतचे लेटर्स आहेत ते इंट्रोड्यूस करण्याची गरज नाही. यू ऑलरेडी नो ऑल द लेटर्स. तुम्हाला सगळ्याच्या सगळे लेटर्स माहिती आहेत. या लेटर्स मध्ये सुद्धा स्मॉल लेटर्स and capital letters. Small and capital letters. Small letters आणि capital letters हे पण सगळ्यांना माहिती आहे. मग त्याच्यावरती पण आधारित काही क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे ए टू झेड ही जी काही अल्फाबेट्स आहेत याच्यामध्ये काही मिसिंग अल्फाबेट्स असतात आणि ती मिसिंग अल्फाबेट्स तुम्हाला आयडेंटिफाय करायचे असतात. म्हणजे एखादा सिक्वेन्स दिलेला असतो एम डॅश ओ पी क्यू असा एखादा सिक्वेन्स दिलेला आहे. यातलं पहिलं जे काय मिसिंग लेटर आहे ते तुम्हाला शोधायचंय. त्याचबरोबर एस टी. मग या दोन जर का सिक्वेन्स बघितले तुम्ही, हा पहिला सिक्वेन्स काय बघतो एम डॅश ओ पी क्यू. मग इथं कोणतं लेटर असेल सांगा बरं. याच्यामध्ये मिसिंग असणारं लेटर कोणतं असणार आहे. ओके. मगाशी शिकवलेलं मी थोडंसं रिपीट करतो परत एकदा. जर काही विद्यार्थी थोडेसे उशिरा जॉईन झाले असतील तर डोंट वरी अबाउट इट. ओके ठीक आहे. येस. पहिलं जे मिसिंग लेटर आहे ते आहे एन. बरोबर आहे. आणि दुसऱ्या ज्या काही सिक्वेन्स दिलेला आहे याच्यामधलं मिसिंग लेटर कोणतं सांगा बरं. व्हॉट इज द मिसिंग लेटर हियर इन द सेकंड सिक्वेन्स. यू. एन आणि यू असे दोन लेटर्स इथं तुम्हाला मिसिंग दिसतात. करेक्ट. ओके. मग ऑप्शन दिलेले असतील. त्या ऑप्शन मध्ये पहिला ऑप्शन दिला असेल ओ टी, दुसरा ऑप्शन दिला असेल एन यू, तिसरा ऑप्शन असेल एम यू, चौथा ऑप्शन असेल पी क्यू. मग या चार पैकी तुम्हाला करेक्ट ऑप्शन फाइंड आउट करायचा आहे. व्हॉट इज द करेक्ट ऑप्शन हियर. इथं करेक्ट ऑप्शन कोणता तो टाइप करा. ऑप्शन नंबर 1, 2, 3 और 4. व्हॉट इज द करेक्ट ऑप्शन. येस. मेजॉरिटी ऑफ स्टुडंट, बहुतांश विद्यार्थ्यांनी सिलेक्टेड ऑप्शन नंबर 2 and you all are right. ऑप्शन नंबर 2 is correct option here. म्हणजे एकदा का तुम्हाला अल्फाबेट्स माहिती असतील तर त्याच्यावरती या पद्धतीचा क्वेश्चन आला तर मला असं वाटत नाही की हा सोडवणं तुम्हाला डिफिकल्ट आहे. इट्स व्हेरी इझी टू आयडेंटिफाय इफ क्वेश्चन इज बेस्ड ऑन सिक्वेन्स. जर
वर्णमालेतील जो क्रम आहे, मुळाक्षरांचा जो क्रम आहे, तो क्रमावरती आधारित प्रश्न आले तर या पद्धतीचा प्रश्न तुम्हाला सहज सोडवता आला पाहिजे. ओके, नेक्स्ट. आता आपण पुढे बघूया. मग नेमके काय विचारता याच्यावरती आपल्याला जे व्हावल्स असतील किंवा कॉन्सोनंट्स असतील, ते पहिलं व्हावल इथं दिसतंय का स्क्रीनवर? पहा सगळ्यांना, पहिलं व्हावल आहे तर दॅट इज ए. आणि या ए चा जो उच्चार आहे, साऊंड आणि लेटर याचं जे कनेक्शन असतं, अक्षर आणि त्याचा ध्वनी याच्या कनेक्शन वरती पण आधारित प्रश्न विचारले जातात. मग ए हा जरी इथं लेटर असला, ए हे पहिलं व्हावल असलं, तरी प्रत्येक शब्दामध्ये त्याचा उच्चार बघा वेगळा दिसतोय, त्याचं प्रोनाउन्सिएशन जरा वेगळं आहे. मग पहिला वर्ड काय दिसतोय? बॅट. सेकंड काय आहे? कॅट. थर्ड काय आहे? फॅन. फोर्थ काय आहे? मॅट. सो या प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला ए चा उच्चार, ए चा ध्वनी असा दिसतो आहे. कसा दिसतोय? त्याचा ध्वनी असा ध्वनी आहे. मग याच्यावरती आधारित काय आहे? बॅट, कॅप, फॅन आणि मध्येच बॉल असा एक वेगळा वर्ड असेल तर मला वाटतंय तुम्हाला तो त्याच्या ध्वनीनुसार, अकॉर्डिंग टू साऊंड, त्याच्या साऊंड नुसार या दिलेल्या 4 वर्ड्स पैकी ऑड वर्ड जर तुम्हाला सांगितला शोधायला तर मला वाटतंय तो सहज समजेल. ओके, पहा, बॅट, कॅट, फॅन आणि मॅट या शब्दांमध्ये ए चा उच्चार असा झालेला दिसतोय. समजतंय का सगळ्यांना? समजलं का? ए याचा ध्वनी इथं काय तयार झालाय? सेकंड आ असा ध्वनी येतो, त्यासाठी वर्ड कोणता आहे पहा? जार, कार, ग्लास, पाट. आ एज आहे. प्रत्येक वर्ड मध्ये पहा ए हे अल्फाबेट आहे, पण इथं मात्र त्याचा उच्चार आलाय आ. जा, जार, कार, ग्लास अँड पाट आ असा उच्चार इथं तुम्हाला दिसून येईल. तो पुढचा उच्चार आहे तो पहा ऑ. बॉल, वॉल, कॉल अँड हॉल या प्रत्येक वर्ड मध्ये सुद्धा ए हे व्हावल आलंय. ए हे अल्फाबेट आलेला आहे, पण इथं मात्र त्याचा ध्वनी बदलला. तो आहे ऑ. बॉल, वॉल, कॉल, हॉल, फॉल, मॉल या पद्धतीनं तुम्ही इथं ए चा उच्चार पाहू शकता. ओके, आणि शेवटचा आहे तो ए. नेम, केक, टेक अँड लेक या प्रत्येक वर्ड मध्ये तुम्हाला ए असा उच्चार, नेम, नेम, केक, ए असा त्याचा उच्चार या प्रत्येक वर्ड मध्ये असेल. मग मी आताच तुम्हाला सांगितलं की अशाच या साऊंड वर आधारित एखादा क्वेश्चन जर आला तर पहा, मी इथं लिहितो आहे. समजा वॉल हा वर्ड आहे, त्यानंतर मेक हा वर्ड आहे, फॉल हा वर्ड आहे आणि टॉल. बघा, काळजीपूर्वक पहा. या 4 शब्दांचं निरीक्षण करा आणि मग ध्वनीवरती आधारित याच्यातला आपल्याला ऑड मॅन आउट, गटात न बसणारा शब्द तुम्हाला शोधायचा आहे. सो कोणता वर्ड आहे? येस, करेक्ट.
अगदी बरोबर, सर्व मुलांनी बरोबर ऑप्शन शोधलेला आहे मे. बर, तुम्ही अगदी ऑप्शन बरोबर शोधलाय, पण इथं कोणता ध्वनी येतोय बघा बरं यापैकी, या 4 साऊंड पैकी विच साऊंड इज हिअर इन द मेक. कोणता साऊंड येतोय? ऍ साऊंड आहे, आ साऊंड आहे, अ आहे का ए? मेक मध्ये येस येस ए, मेक. असा यावरती आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. समजला का? पहिला पार्ट तुम्हाला समजला? समजतंय का? कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. ओके, यू कॅन मेसेज मी. येस, व्हेरी गुड, परफेक्ट. आता आपल्याला नेक्स्ट पाहायचंय पहा. जसं आपण ए हा अल्फाबेट बघितला, ए वावल साऊंड बघितला, त्यामध्ये अ, आ, अ आणि ए. तसं आता ई हा जो आहे यामध्ये कोणकोणते साऊंड येतात बघा बरं. ई आहे तो ए, ई आणि ई. त्यासाठी बे, ए साऊंड येतो बे, एग, टेन, पेन. सो ए साऊंड इज देअर इन ऑल दीज वर्ड्स. या प्रत्येक शब्दामध्ये ए हा साऊंड येतोय का? ए. पण आता दुसऱ्या जर का आपण वर्ड्सच्या बाबतीत विचार केला, इथं सुद्धा ई आहे, ई आहे, ई आहे, ई आहे. मग ए हा साऊंड येत नाही. कोणता साऊंड येतो बघा बरं? ई, ही, सी, मी अँड वी. आपण याला वी असं म्हणतो. सो इट्स अ वी. ई उच्चार येतो याचा. बऱ्याच त्याचा आपण वी असा उच्चार करतो, वी. ओके, मग ई हे जे वावल आहे त्याचा उच्चार आहे ए, ई आणि शेवटी हिअर, हिअर, इयर, इलेक्ट, इव्हेंट. येचा उच्चार येतो. प्रत्येक ई लेटरच्या इथं ए हा ध्वनी येतो आहे. मग मगाशी आपण जसा प्रश्न विचारला तसाच इथे येऊ शकतो. याच्यामध्ये गटात न बसणारा एखादा वर्ड आपल्याला शोधायचा आहे. मग फॉर एक्झाम्पल मी इथे देतो. फॉर एक्झाम्पल मेन हा वर्ड आहे. पेन, टेन, टी. आता यामध्ये कोणता वर्ड वेगळा आहे सांगा बरं. व्हॉट इज द ऑड मॅन हिअर? गटात न बसणारा वर्ड कोणता आहे? ऑड वर्ड कोणता आहे? येस, व्हॉट इज द ऑड वर्ड इन दिस सिक्वेन्स? येस, टी. टी इज द लास्ट वर्ड. कारण इथं येणारा ध्वनी कोणता आहे? ई. मात्र इथं मेन, पेन अँड टेन या तिन्ही शब्दांमध्ये जो उच्चार येतो तो आहे ए, ए, ए. मात्र इथं येणारा जो आहे तो ई येतो. त्यामुळे हा गटात न बसणारा वर्ड आहे. सो इट इज इझी टू फाइंड आउट. ते शोधायला एकदम इझी आहे. टी. व्हेरी गुड. समजलं का? ई हा जो साऊंड आहे तो सगळ्यांना समजला? समजला? ओके, येस, समजला सगळ्यांना? पुढे जाऊया आपण. आय इज द नेक्स्ट वावल. आय हे पुढचं वावल आहे. तो आयचा उच्चार कसा आहे तर बघा बरं. कोणता ध्वनी येतोय? अगदी मराठीमध्ये इथं मेन्शन केलंय
त्यामुळे समजायला आणि रीड करायला, टू रीड दीज वर्ड्स, दीज मराठी लेटर्स विल हेल्प यू. हे मराठी लेटर्स तुम्हाला हेल्प करतील हाऊ टू प्रोनाउन्स दॅट वर्ड. तो वर्ड प्रोनाउन्स कसा करायचा आहे त्यासाठी. सो आय साठीचा पहिला उच्चार दिसतो आहे ई, आणि प्रत्येक ठिकाणी पेन, हील, सेक्स अँड सिप. ई हा ध्वनी इथे होतो पहा. पी, प प्लस ई म्हणजे पी. ही, ह प्लस ई असा उच्चार येतो. प प्लस ई, प प्लस ई, पी, पी. ह प्लस ई, ही. स प्लस ई, सी. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हा ई उच्चार आलेला दिसेल. पेन, हिल, सिक्स आणि सिप. तोच आता इथं आय या प्रत्येक स्पेलिंग मध्ये, परंतु इथं मात्र आता ई असायचा साऊंड येत नाही पहा. आई, आईस्क्रीम, आयस. फाईल, काइट, काइंड, फायर, फायर. काय उच्चारायचं आहे? फायर. वायर, वायर. हायर, टायर, आयर, आय. सो हे वर्ड्स आहेत. या प्रत्येक वर्ड मध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला आई हा साऊंड दिसेल. आई, फाईल, इथं पण आई, काइट, आ प्लस ई. पुढे आहे तो, मात्र इथंही आय आहे, पण इथं फक्त ग, बर्ड, शिप अँड सर. सो या वर्ड मध्ये पण आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते. त्यामध्ये इथं पहा प्रत्येक ठिकाणी आर जो लेटर आहे तो अगदी माइल्ड असतो. ग, गर्ल असं नाही बोलायचं. इट्स नॉट अ गर्ल, इट्स गर्ल. इट्स नॉट अ बर्ड, इट्स बर्ड. इट्स नॉट अ चिप, इट्स अ चिप. इट्स नॉट अ सर, इट्स सर. र चा उच्चार आहे तो इंग्लिश मध्ये अगदी माइल्ड असतो. ओके, समजतंय का सगळ्यांना? आर यू गेटिंग दिस? समजतंय का? ओके, हो, थँक्यू. समजते सगळ्यांना? बरोबर. स्क्रीनच्या समोर विद्यार्थी असतील, त्यांना कुठला डिस्टर्बन्स नसेल, काळजीपूर्वक ऐकत असतील तर 100% समजते. व्हेरी गुड. तुम्ही सगळेजण स्क्रीनच्या समोर आणि काळजीपूर्वक ऐकत आहात, त्यामुळे 100% तुम्हाला समजेल व्हॉट इज गोइंग ऑन हिअर. सो 3 लेटर्स आपण पाहिले, 3 वॉवल्स पाहिले, ए, ई, आय. ओके, आता थर्ड. सो ओ इज द नेक्स्ट साउंड. ओ. परंतु ओ हा पहा एकच ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला ओ आहे, आणि तोच ओ जेव्हा दुसऱ्या वर्ड मध्ये तुझा आव, आ आणि अ असा त्याचा उच्चार, असा त्याचा ध्वनी, असा त्याचा साऊंड येतो. पहा आता, को इथं ओ आला का? नो इथंही ओ आला का बघा? गो अँड हो. तर प्रत्येक वर्ड मध्ये तुम्हाला ओ हा साऊंड आलेला दिसेल. ओके, ओ इज द साऊंड हिअर. नेक्स्ट, आव. आव. आव इज द साऊंड. आव. काव. क प्लस आव असा वर्ड इथं आहे. काव. क, क अधिक आव.
म्हणजेच काव. आव हा उच्चार आलेला दिसेल. टॉवर, ट अधिक अ. टावर. नाव, न अधिक आ. सो या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल आव हा ध्वनी आलेला दिसतोय. आव. पुढे आहे ऑ. कोणता वर्ड आहे बघा बरं ऑ असणारा. ऑक्स आहे, डॉग आहे, कॉक आहे आणि बॉक्स आहे. ऑ, ऑक्स, डॉग, कॉक, बॉक्स. ऑ. ऑ साऊंड इज देअर. कोणता साऊंड येतोय? ऑ साऊंड येतोय. ओके. समजते का? ओके. येस. समजते सर्वांना? ओके ओके. नेक्स्ट अ. इथं मात्र आपण बऱ्याचदा ओनियन हा म्हणतो वर्ड. इट्स नॉट ओनियन, इट्स अनियन. आणि म्हणून इथं आणि अन या ओचा उच्चार बघा अच होतो, नॉट ओ. आणि याही ओचा उच्चार होतो अ. आणि म्हणून हा शब्द आहे ओनियन असं न म्हणता अनियन. बोथ ओ, दोन्ही पण ओ, अ असा साऊंड देतात. मंकी. इथं सुद्धा नॉट अ मोंकी, इट्स अ मंकी. अ. हा समजतंय का सगळ्यांना? समजतंय का? समजतंय? येस. ओके. येस. काही शंका असेल लीव मेसेज इन द चॅट बॉक्स. काही शंका आली तर चॅट बॉक्स मध्ये मेसेज सेंड करा. इट्स ओके. आता शेवटचं बावन, शेवटचा स्वर दिसतोय का बघा बरं. तो आहे यू. आणि मग या यू चा उच्चार कसा होतोय बघा बरं. सो इट्स अ बस, इट्स अ बट, इट्स अ फन and it's a duck. जरी यू आहे तर त्या यू चा उच्चार मात्र इथे तुम्हाला असायचा. ओके. येस. बाकीचे मेसेज कोणते सेंड करू नका. ओके. थँक्यू. गुंजन मेसेज केलाय, खूप छान शिकवलं, मला ते आवडलंय. ओके. व्हेरी नाईस. थँक्यू गुंजन. ओके. काही शंका वाटली तर नक्कीच सांगा. येस येस. व्हेरी गुड. आता पुढे आहे तो आहे ऊ. मग पूट लिहिताना पूट म्हणजे प अधिक ऊ असतो म्हणून पुट. पुट. इथं आवाज येतोय यू चा साऊंड आहे. इथं अ येणारा, इथं मात्र ऊ येतो आहे. पुट. बुल, पुश, फुल. आणि या प्रत्येक शब्दाला व्यंजनाला, रोशननं पाठवले व्यंजनाला काय म्हणतात. व्यंजनाला कॉन्सोनंट असं म्हटलं जातं. मगाशी मी ते लिहून दिलं होतं. ओके. सो इथं प्रत्येक, जरी आपण फक्त उच्चारासाठी हे शब्द पाहत असलो बरं का, तरी या प्रत्येक शब्दाचा मिनिंग तुम्हाला जर माहिती असेल तर इंग्लिश मधला कोणताही प्रश्न समजायला सोपा जातो. जर मराठीतील त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती असेल तर. इफ नो इट्स मराठी मिनिंग, मराठी मीडियम स्टुडंट साठी हे आवश्यक आहे. ओके. नेक्स्ट आहे युनिफॉर्म. इथं मात्र यू चा उच्चार काय आला पहा. युनिफॉर्म, युनिट, प्लुरल, क्यूर, क्युअर, क्युअर. युनिफॉर्म, युनिट, प्लुरल, क्युअर. पहा तुम्ही समोर बसल्या बसल्या सुद्धा अगदी हे सगळे शब्द आहेत ते उच्चार करण्याचा प्रयत्न करा.
जेणेकरून तुमचे वर्ड्स ज्यावेळेस तुम्ही रीडिंग कराल तेव्हा ते प्रॉपर येतील. ओके, येस, व्हेरी गुड. फक्त अभ्यास विषयक मेसेज विद्यार्थ्यांनी करावेत. हो, व्हेरी गुड. समजलं नाही समजलं त्याबद्दलचे मेसेज तुम्ही करू शकता. ओके, आता हे झाले आपले 5 स्वर होते. आता यालाच बघा कॉन्सोनंट्स असं म्हणतात, जे व्यंजन. मगाशी मला वाटते रोशनने विचारला होता व्यंजनासाठी काय शब्द आहे, तर त्याला आहे कॉन्सोनंट. हे शब्द तुम्हाला माहिती पाहिजे बरं का, कारण परीक्षेमध्ये असं मराठीमध्ये काही विचारलं जाणार नाही. देअर विल बी नो मराठी वर्ड, एकही मराठी शब्द नसेल. सो यू हॅव टू डू युअर रीडिंग प्रॅक्टिस. रीडिंग प्रॅक्टिस करायला पाहिजे. ओके ओके, व्हेरी गुड. आता यामध्ये आता राहिलेले ए ई आय ओ यू हे 5 वावल सोडले, म्हणजे हे 5 स्वर सोडले. तर आता उरलेले आहेत ते आहेत कॉन्सोनंट्स. आणि मग त्याचाही उच्चार कसा येतो, तर ब चा उच्चार पहा. बी सेज ब. बी चा उच्चार कसा येतो, ब असा येतो. बॅट, बस, बेड, टेबल. ट प्लस अ असतो टेब, ब प्लस अ असतो बॅट, ब प्लस. याच्यावरती पण येतो. एखादा जो सिक्वेन्स दिला जाईल याच्यामध्ये बी बी बीच असेल आणि एखादाच वेगळा वर्ड आला असेल तर तो ऑड वर्ड असेल, त्या गटामध्ये न बसणारा असेल. आता हे काही जास्त तुम्हाला समजून सांगण्याची आवश्यकता नाही. ओके, थँक्यू. ऋषी हॅज गिवन 10 out of 10 marks. So bed, bus, bed and table. B is there. Table. B is here. C आहे, त्याचा उच्चार काही ठिकाणी तुम्हाला क असेल तर काही ठिकाणी स असेल. मग cat, cup, can, fat. आणि इथं सायकल, सी, सेल, सिटी अँड राईस, स. मग त्याचा उच्चार स केव्हा येतो आणि क केव्हा येतो याचे रूल्स मी तुम्हाला नंतर देईन. याला पण रूल्स आहे की सी चा उच्चार क असा केव्हा केला जातो आणि स असा केव्हा केला जातो. आता आपण फक्त याचे साऊंड बघायचे आहेत. ओके, थँक्यू. आता पुढे जर गेलात तुम्ही, नेक्स्ट लेटर इज डी आणि ड. डी सेज ड. डी चा उच्चार ड असा येतो. ड, डॉल, ड प्लस ऑ असतो, कारण मगाशी आपण ओ चा उच्चार बघितलाय का, ऑ. डॉल, डेट, इथं ड प्लस ए, ड ए, डेट. अँड रेड, र प्लस ए, म्हणून त्याचा उच्चार होतो रेड. ओके, हो हो, थँक्यू थँक्यू, व्हेरी नाईस. मजबूतच मार्क विद्यार्थी आज देत आहेत. ठीक आहे, थँक्यू. पण इथं इथं प्रत्येकाने ध्यान द्यावं का, मार्क देत बसू नका. आता नाही दिले तरी चालतील. आता समजलंय मला तुम्ही किती मार्क्स देत आहे ते. ओके, फक्त आता काळजीपूर्वक इथं मात्र ध्यान द्या. सो फोकस ऑन द स्क्रीन. स्क्रीन वरती फोकस करा. थँक्यू 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 ऑल ऑफ यू स्टुडंट्स. तुमच्या सगळ्यांचा मी खूप खूप आभारी आहे. एफ सेज फ. एफ चा उच्चार फ असा होतो. फिश, फॅन, फ्रेंड अँड लेफ्ट, फ. एफ चा उच्चार हा फ असा येतो. सो प्रत्येक ठिकाणी फिश रीड करायचे. जी मात्र पहा 2 साऊंड मध्ये दिसतोय. जी ला काय आहे, ग आणि ज असे दोन्ही साऊंड्स येतात. मग इथं पहा, ग अधिक ओ, गोट, गेट, ग अधिक ए. मगाशी ईचा उच्चार आपण बघितलाय. हे प्रत्येक जे मगाशी सुरुवातीला पाहिले ते सगळे पुन्हा आवाज येतात. ओके विराज, गुड नाईट. लगेच अजून वेळ आहे खूप.
लेक्चर संपायला खूप वेळ आहे, गडबड करू नका. Someone has said good night message. कोणीतरी गुड नाईट मेसेज पाठवलाय. ओके, हो तुमचाही वाचतो मेसेज, पण इकडे पहा. गोट, गेट, गन अँड बॅग. प्रत्येक ठिकाणी जीचा उच्चार आहे ग, बट इन दीज वर्ड्स, या वर्ड्स मध्ये नॉट गिराफ, इट्स अ जिराफ. ज इज देअर. काय उच्चार येतोय याचा? ज येतोय. नॉट जॅम, इट्स अ जॅम, इट्स अ जंटल. प्रत्येक शब्दामध्ये जी हा ज या साऊंड मध्ये येतोय, तर या प्रत्येक शब्दामध्ये जी हा ग या साऊंड मध्ये आहे. मग याच्यावरती सुद्धा या दोन लेटर्स असतील, याच्यातले दोन वर्ड्स दिलेले असतील, सेम साऊंड असणारे ग्रुप कोणता आहे तो तुम्हाला विचारला जाईल. ओके ओके, छान, थँक्यू जी. पुढचा ग्रुप दिसतोय पहा, एच. एच सेज ह. एच चा उच्चार आहे ह. हॅट म्हणजे ह प्लस ऍ, हॅट मगाशी आपण पाहिला. हेन, एच प्लस ए, हेन. हॉर्स, बिहाइंड. ह असा उच्चार येतो एचचा. इझी आहे, आता काय सांगायची गरज नाही. जिथं दोन साऊंड आहेत तिथं फक्त तुम्हाला विचार करावा लागेल. आणि ते कुठं विचार केला तुम्ही? वरतीच पाहिजे पहा, जिथं सी आहे आणि जी आहे इथं फक्त दोन वेगळे साऊंड येत आहेत. आणखी कुठं कुठं येत आहेत ते आपण बघूया. एच मध्ये तर ह आहे, जे मध्ये ज आहे, के मध्ये क आहे, एल मध्ये अ आहे, एम मध्ये म आहे, एन मध्ये न आहे. हे इझी साऊंड आहेत. जर हे तुम्ही वर्ड्स रीड केले तर इझी तुम्हाला समजेल की हे साऊंड कशी येतात. ओके, पहा तुम्ही प्रयत्न करा, स्क्रीनवरचे शब्द आहेत ते वाचण्याचा प्रयत्न करा. रीड ऑल वर्ड्स. प्रयत्न करा, सगळेच्या सगळे वर्ड्स वाचा. येस, व्हेरी गुड. आवाज येतोय क्लिअर? येस. याच्या नंतरचे लेटर्स आहेत पी, क्यू. क्यू मध्ये मात्र तुम्हाला दोन साऊंड दिसतील. त्यातला एक साऊंड आहे क आणि दुसरा आहे क्व. जो क्वीन हा वर्ड आहे तिथं आपण क्व हा साऊंड येतो. तर कॉन्कर, कॉन्कर म्हणजे जिंकणे. रॅकेट, एक रॅकेट्स. क्वीड आणि क्वेश्चन. क हा प्रत्येक ठिकाणी येतोय पहा. क्व, क आणि क्व. के साठी सुद्धा उच्चार क आहे आणि इथं क्यू साठी सुद्धा क आहे. र, स, ट. आर, र, एस, स. एस मध्ये सुद्धा दोन आहेत पहा, स आणि स. सी, से, सन आणि बस. प्रत्येक ठिकाणी स हा साऊंड येतोय. कोणता साऊंड येतोय? स साऊंड येतोय. आणि इथं रोज, ज. वॉच, वॉच हा पण वर्ड वॉच आहे. वॉच. बिकॉज, ज इज देअर. म्हणजे एस ला स हा पण साऊंड आहे आणि ज हा पण साऊंड आहे. इट्स ज. ट आहे. आता इथं पहा, बघितलं तर व्ही सारखा साऊंड आहे. व, डब्ल्यू व आहे. एक्स ला मात्र तीन साऊंड येत आहेत पहा. क्स, ज आणि झ असे तीन साऊंड येत आहेत. ओके, पहा रीड करा काळजीपूर्वक.
क्स, ज आणि झ. ओके, येस. ओके, तुम्हाला नाव सांगितलं जाईल सगळ्यांना, काळजी करू नका. यू विल नो. छान, थँक्यू. क्स, बॉक्स, यामध्ये कोणता साऊंड येतोय? इट्स अ बॉक्स. क आणि स हा एकत्र साऊंड येतोय पहा. बॉक्स. एक्स. पुन्हा एकदा इथे तुम्हाला स, क आणि स हा साऊंड येतोय एक्सचा. एक्सरसाइज, त्याला आपण एक्सरसाइज असं म्हणतो. एक्सरसाइज. एक्साइट. क आणि स प्रत्येक ठिकाणी तुम्हाला क स असा एकत्रित ध्वनी दिसतोय. ओके, ओके, थँक्यू. ओके, येस येस. नेक्स्ट ज असं आहे. इथं मात्र एक्स इन सुरू होत आहे, तर याचा उच्चार आहे झेरॉक्स. झ अधिक ए, झेरॉक्स. झायलोफोन. झायलोफोन, इथं पण ज असा येतो उच्चार. सो एक्स आहे, त्याचे 3 ध्वनी आहेत. क्स, ज आणि झ, हे 3 ध्वनी येतात एक्स या लेटरचे. येस. ओके, समजून घ्या. येस येस, तुम्हाला सांगितलं जाईल नाव, काळजी करू नका. ओके, आता काही वेगळे वर्ड्स आहेत. आता हे सगळे एकदा झालं की याच्यावरचे आपल्याला क्वेश्चन घ्यायचे. एक्झामला प्रश्न कसे विचारले जातात, तुम्हाला हे एकदा समजलं बेसिक, की याच्यावरती येणारे प्रश्नही समजतील. आता बघा बरं, इथं तुम्हाला 2 लेटर कंबाईन दिसत आहेत. 2 लेटर्स आर टुगेदर. 2 अक्षर एकत्र आहेत. 2 अल्फाबेट्स आर हियर. जोडाक्षर आहेत. जोडाक्षरांनी सुरुवात होणारे काही शब्द ध्यानात ठेवा. सो इथं आपण टी ने जरी सुरुवात असलं तरी टी एच जेव्हा येतो तेव्हा त्याचा उच्चार थ असा करतो आपण. थिंक. थ अधिक ई, थिंक. इथं आपण थर्ड, थाय, थॉल. टी एच ने सुरू होणारा कोणताही वर्ड असेल तर त्याचा उच्चार थ ने होईल, त्याचा ध्वनी थ येईल. समजा इथं आणखीन एक एक्स्ट्रा वर्ड मी लिहितोय आणि तो वर्ड आहे थिक. ओके, एवढंच. फक्त ही लास्ट स्लाइड आहे, ही कंप्लीट आपण करणार आहोत. मला वाटतंय छोटे छोटे विद्यार्थी कंटाळून जात आहेत लगेच. जेवणाची वेळ झाली असेल तुमच्या, असंही कदाचित असेल, परंतु हे झालं की आपण थांबतो. ओके ओके. द जो आहे तो काळजीपूर्वक रीड करा. टीएच ने आहे इथं थ आणि द दोन्ही उच्चार आहेत पहा. इथं द आणि ती. द आणि ती कधी घेतात माहितीये का तुम्हाला? बऱ्याच वेळा आपण द हा उच्चार करतो, पण याचाच उच्चार कधी कधी दी असा केला जातो. मग तो द केव्हा असतो आणि दी केव्हा असतो? द नंतर एंड, म्हणजे पुढे येणारा जो शब्द आहे त्यातला पहिलं लेटर जर का वावल असेल, ए ई आय ओ यू असेल,